पुण्यातल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत। पक्षाकडून पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदारसंघात तिरंगी लढत होतीये। आता या तिघांपैकी कोण मैदान मारणार अशी चर्चा खडकवासला मतदारसंघासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुरू आहे। खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती काय आहे, उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मागील 3 निवडणुकांचा इतिहास काय सांगतो, ही तिरंगी लढत अटीतटीची होणार की विद्यमान आमदार भीमराव तापकीर आपल्या विजयाचा चौकार मारणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। या संदर्भात आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघात तिरंगी लढत होतीये। भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत आणि ते सलग 3 वेळा खडकवासल्यातून निवडून आलेत। 2011 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले। या निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्यासाठी भीमराव तापकीर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांवर प्रचारामध्ये भर दिलाय। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा पाया अधिक भक्कम करण्याचा मनापासून प्रयत्न केला असल्याचा दावा भीमराव तापकीर करतात। तर विविध महत्त्वाच्या विकास कामांसह शहरी, ग्रामीण आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचंही तापकीर सांगतात। महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। याआधी देखील त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। 2019च्या निवडणुकीत तापकीर यांना त्यांनी चांगलीच लढत दिली होती। अगदी थोड्या फरकानं दोडके पराभूत झाले होते। त्यामुळे यावेळी देखील शरद पवार गटाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे आणि पक्षाचा विश्वास सार्थ करून विजय खेचून आणू असा विश्वास सचिन दोडके यांना आहे। महामार्गालगत सेवा रस्ते, सुशोभीकरण, क्रीडांगणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशी कामे करून लोकांशी थेट संपर्क ठेवला असल्याचा दावा सचिन दोडके करतायत। तर माजी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या मुलाला मयुरेश वांजळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिली आहे। मयुरेश वांजळे हे मतदारसंघात कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलं असल्याचं सांगतात। या निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केलाय। आता आपण खडकवासला मतदारसंघातील तिरंगी लढतीविषयी तसंच 3 उमेदवारांच्या प्रचारातील मुद्दे कोणते आहेत हे पाहिलं। आता आपण या मतदारसंघात मागच्या 3 निवडणुकांमध्ये कशा लढती झाल्या आहेत ते पाहूयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या रमेश वांजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास दांगट यांच्यात लढत झाली होती। यावेळी रमेश वांजळे यांनी 22,518 मतांनी विकास दांगट यांना पराभूत केलं। रमेश वांजळे यांना 79,006 इतकी मतं मिळाली, तर विकास दांगट यांना 56,488 इतकी मतं मिळाली। पुढे 2011 मध्ये तत्कालीन आमदार रमेश वांजळे यांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांचा सामना भाजपच्या भीमराव तापकीर यांच्यासोबत झाला होता। या पोटनिवडणुकीत भीमराव तापकीर विजयी झाले होते। त्यानंतर पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बराटे यांच्यात लढत झाली होती। यावेळी भीमराव तापकीर यांनी 63,026 मतांनी दिलीप बराटे यांचा पराभव केला। भीमराव तापकीरांना 1,11,531 इतकी मतं मिळाली, तर दिलीप बराटे यांना 48,505 इतकी मतं मिळाली होती। मागील म्हणजेच 2019च्या निवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांच्यात सामना झाला। यावेळी भीमराव तापकीर यांनी 2,595 मतांनी सचिन दोडके यांचा पराभव केला। भीमराव तापकीरांना 1,20,518 इतकी मतं मिळाली, तर सचिन दोडके यांना 1,17,923 इतकी मतं मिळाली। आपण मागील 3 निवडणुकांचे निकाल बघितले तर थोडक्यात मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर इथे झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर निवडून येत आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तापकीर यांचे मताधिक्य घटलं असलं तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मिळालेलं मताधिक्य अपेक्षेप्रमाणे वाढलेलं दिसलं। त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळी गाफील राहिल्यामुळे जी
चूक झाली ती आम्ही सुधारून घेतली असल्याचं भीमराव तापकीर यांनी म्हटलंय. त्यामुळे आता खडकवासला मतदारसंघाची जनता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना कौल देणार की विरोधकांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना कौल देणार हे निकालातून स्पष्ट होईल. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।